दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरनं देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। केंद्र सरकार आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्यानं या आंदोलनानं गेल्या 3 दिवसांमध्ये उग्र स्वरूप घेतल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रातल्या राजकारणात सुद्धा वातावरण तापलंय। उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आंदोलक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची मागणी केलेली आहे। पाकिस्तानची चर्चा करण्याची तयारी आहे, मग विद्यार्थ्यांशी बोलायला काय कमीपणा आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आंदोलनकर्त्या मुलीचे कपडे फाडणे ही रावण संस्कृती, महिला आणि विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही कसली हिंदू संस्कृती। उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचे वाभाडे काढले। आंदोलक विद्यार्थ्यांच्या मनात जर काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारचीच आहे, परंतु सरकारने आपली ही जबाबदारी पार पाडलेली नाही। जर आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने या तरुणांशी संवाद साधला असता तर आज परिस्थिती इतकी चिघळली नसती, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। सरकारचं लोकशाही आपण मानतो, जगातली एक सगळ्यात मोठ्या लोकशाहीपैकी आपली लोकशाही असं आपण जर मानत असू आणि जर ती असेल तर तुम्हाला त्यांच्याशी जाऊन बोलण्यामध्ये कमीपणा कसला वाटतोय? पहिल्याच दिवशी म्हणजे असं नाहीये की काल पहिला दिवस होता, 10-15 दिवस आधी एकदा अभिजित आणि सगळी तरुण मंडळी इकडे येऊन गेली होती। त्याच वेळेला जर का यांच्याबरोबर चर्चा केली गेली असती तर मला असं वाटतं की हा विषय सुटला असता। देशाच्या राजधानीत न्याय आणि हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक तरुणांवरील कारवाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी थेट केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवर आणि कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केलाय। लोकशाहीत कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असेल तर त्यांच्याशी थेट जाऊन संवाद साधणे आणि त्यांचे म्हणणे काय आहे हे समजून घेणे हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले। या देशामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा नाही, आवाज उठवला तर ते तुम्हाला चेपून काढणार, ही लोकशाही देश मानणार नाही। मला असं वाटतं की आता सर्वांनीच तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आम्ही राजकारणामध्ये लढतो, पण हे कोणासाठी लढतो तर ते कोणासाठी लढतो ती मुलं माझ्या समोर होती आणि ते बघितल्यानंतर लक्षात येतं की आहे अजूनही आपल्या देशामध्ये तो एक मर्दपणा म्हणतो, अन्यायाविरुद्ध लढण्याची चीड म्हणतो, ती जिवंत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानशी चर्चा करण्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं। याची आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली। सत्ताधाऱ्यांमध्ये पाकिस्तानी आहेत का? जर तुम्ही पाकिस्तानशी चर्चा करण्याची भाषा करू शकता तर मग स्वतःच्या देशातील विद्यार्थ्यांशी बोलण्यात आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात तुम्हाला कसला कमीपणा वाटतो? पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते तर विद्यार्थ्यांशी का नाही, असा थेट आणि खडा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली। सरकारच्या दडपशाहीचा निषेध करताना उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीच्या मूळ तत्वाची आठवण करून दिली। लोकशाही व्यवस्थेमध्ये संवादाला सर्वात जास्त महत्त्व असते। जर सरकार जनतेशी आणि तरुणांशी संवादच साधणार नसेल तर या कारभाराला लोकशाही न म्हणता थेट हुकुमशाहीच म्हटले पाहिजे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला। हे सरकार विद्यार्थ्यांशी अतिशय क्रूरपणे वागले। वेळीच चर्चा केली असती तर आंदोलन चिघळलं नसतं। या सरकारच्या डोक्यात हवा गेली, ती काढायला विरोधकांना वेळ लागणार नाही। ज्याप्रमाणे मुंबईमध्ये आम्ही या दडपशाही विरोधात तीव्र आंदोलन केले, त्याचप्रमाणे यापुढेही आणखी तीव्र आंदोलने केले जातील, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला। देशातल्या विद्यार्थ्यांशी जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्यविधाते आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा, पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेत चर्चा केली।
यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शांततेच्या आंदोलनात ताकद आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवले. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. आपण आणि आपल्या मायबापांनी यांना मतदान केले, पण आज हेच आपल्या विद्यार्थ्यांवरती, लेकरा बाळांवरती उलटले. यांना उलटे करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आणि राज्यातील गोरगरीब जनतेमध्ये आहे, हे यांच्या लक्षात आलेलं नाही. जर या पुढच्या काळात तुम्हाला जर कुठे धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. सर्व देश, राज्य तुमच्या सोबत आहे, एवढा शब्द मी देतो. पुन्हा जर लाठीचार्ज केला तर महाराष्ट्रात यांना फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला दिला. महाराष्ट्रातून सुद्धा लावून धरलंच होतं आम्ही, असं नाहीये. या लेकरांची कदर आम्हाला होतीच, त्यांच्यावरती माया पण होतीच. आम्ही येणार, साथ पण देणार आणि सरकारचा जर इथून पुढे हल्ला केला तर मात सुद्धा उतरवणार. प्रमुख प्रादेशिक आणि राष्ट्रीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळे दिल्लीतील या आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली. सरकारवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मोठा राजकीय दबाव निर्माण झालाय. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यावरून आधीच अडचणीत आलेल्या केंद्र सरकारवर उद्धव ठाकरेंनी थेट हिंदुत्वाच्या आणि संस्कृतीच्या मुद्द्यावरूनच निशाणा साधला असल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुरते राजकीय वळण लागले असून यावर ते चिघळण्याच्या मार्गावर आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.